नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखेडे. काल ज्या हिशोबाने पेट्रोलियम मंत्रालयाच्या जॉइंट सेक्रेटरीनी संभावित भाववाढीबद्दल बोलल्या, त्या म्हणाला भाववाढ आता होणार नाही एवढं नक्की, पण कधी होणार हे पण सांगता येणार नाही. तेव्हाच कळलं की सरकार स्लो पॉइझन देऊन सामान्य माणसाला मारणार. 3 रुपयांनी पेट्रोल, 3 रुपयांनी डिझेल, 2 रुपयांनी सीएनजी एका झटक्यात वाढवले आणि देशासाठी त्याग करा याची भूमिका बनवली. 2 महिने युद्ध चालू होतं आणि 1 महिना या निवडणुकीच्या प्रचारामध्ये लाखो लिटर पेट्रोल डिझेल जळत होतं, तेव्हा यांना लाज वाटत नव्हती. आता निवडणुका संपल्या, निर्णय आला. आम्ही त्यावेळेला सारखं ओरडून सांगायचो, अरे निवडणुकी संपल्या संपल्या, हे तुम्हाला पेट्रोलचे भाव वाढून मारणार. ह्या जेव्हा बातम्या आम्ही दिल्या तेव्हा सरकारने सांगितलं अफवा पसरू नका. आणि तो जो एप्स्टीन नावाचा दलाल होता, व्यभिचारी आंतरराष्ट्रीय, त्याचा मित्र, त्याला आपला टेलिपॅथीचे संबंध असणारा पुरी नावाचा मंत्री आपल्याकडे पेट्रोलियम मंत्री आहे. तो असा एअर कंडिशन बसून सोफा सीटवर असा राजशाही थाटात बसून सांगत होता की तेलाची कमी नाही, काळजी करू नका, घाबरू नका. आणि जशा निवडणुका संपल्या, 3-3 रुपये पेट्रोल डिझेल. त्याच्या अगोदर कमर्शियल सिलेंडरनी तर कमरच तोडली. एव्हिएशन फ्युएलनी विमान प्रवास मागवला. एअर इंडियाने सगळे विदेशी आपल्या जवळजवळ फ्लाइंग बंद केलं. मग हळूच काल त्याच्या अगोदर सीएनजीवर पुन्हा 1 रुपया वाढवलाय 24 तासाच्या आत. तो टेस्टिंग करून पाहिला त्यांनी. आपण वाढवतो हे किती बिफरतात. पण पहिले 2 रुपये सीएनजी वाढला, त्याच्यानंतर 1 रुपया वाढला, तर लोकांना वाटलं आता काय अलिवा भोगाची असावे साधन, घेऊ द्या आता. मग लगेच पेट्रोल आणि डिझेलवर 90 पैसे वाढवले. आता ते 4 रुपयांनी महाग झालं. कॉम्पिटिशन मध्ये डॉलर आणि पेट्रोल आहे. डॉलर 100 पार पहिले करतो की पेट्रोल 100 पार पहिले करतो दिल्लीमध्ये. बाकी मुंबई वगैरे महाराष्ट्रामध्ये तर 100 पार कधीच झालेली आहे पेट्रोलची. आता पुन्हा काही 1-2 दिवसांनी पुन्हा 1.5 रुपया, पुन्हा 30 पैसे, असं करत करत यांना 17 ते 18 रुपयापर्यंत वाढ करायची एवढं नक्की. आणि रुपया जर 100 पार केला तर हे 19 रुपये 21 रुपयापर्यंत जरी प्रति लिटर वाढवलं तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. फक्त तयारीत राहा. कारण आता उखळात मुंडकं दिलेलं आहे. भाजपाला सत्तेत आणलेलं आहे. वरनं किती मोठं मुसळ पडेल याची काही आता काळजी करायची नाही. देवा भाऊ, आपण एवढं महाग पेट्रोल घेऊन कसं करू याच्या चिंता नाही त्यांना. पाकिस्तानमध्ये म्हणे 232 रुपये आहे. तेव्हा आपल्याकडे त्याच्या मनानं काहीच नाही. अरे पण तो पाकिस्तानमध्ये 232 रुपये देवा भाऊ पाकिस्तानी करन्सीमध्ये आहे. त्याची तुलना भारतात जर केली तर त्या भारतापेक्षा ते फक्त 5-10 रुपये जास्त महाग आहे. कोणालाच सांगता तुम्ही. मग अमेरिकेसोबत का तुलना करत नाही? जगात आपण म्हणे सर्वात मोठी अर्थव्यवस्था, 4थी 5वी अर्थव्यवस्था म्हणे, आता 6व्या नंबरवर आलो हे सांगत नाही. 3ऱ्यावर गेलो म्हणून हे फार फकणाऱ्या मारत होते, तेही खोटच होतं. अमेरिका, इस्रायल आणि इराण हे युद्ध इतक्या लवकर तरी थांबताना दिसत नाही. रशियाकडून स्वस्त तेल आपण घेत होतो, इराणकडून स्वस्त तेल मिळत होतं. पण त्या व्हाईट हाऊसमध्ये जेव्हापासून पायात घुंगरू घालून आपले नेता नाचायला लागले, तेव्हापासून त्यांनी स्वतःला अकबर आणि यांना अनारकली समजून तो आदेश देतो
रशिया से नहीं लेने का, नहीं घेत बाबा. जहांपना ईरान से नहीं लेने का, नहीं लेंगे जहांपना. मेरे से लेने का, हाँ जहांपना. तेल येतो हो, गॅसही मिळतो. किती रुपयात? नाही नाही, आम्ही तुम्हाला तेलाची कमी वाटून देणार. तेल तुम्हाला ₹200 लिटर देऊ. सीएनजी वाढवल्यामुळे सगळे ऑटोवाले आता मोठा संपावर जाण्याचं त्यांनी घोषणा केली. शेतकरी तर सगळीकडनंच मेला बिचारा. इकडे तुमच्या हातात पिकाचे पैसे नाही. तिकडे पेट्रोल महाग, खतं मिळत नाही, खतं महाग आणि ओव्हरऑल जीवन जगण्यासाठी महाग आहे. मंत्र्यांचं, खासदारांचं काय हो? त्यांचे पैसे लगेच वाढवून घेतात ते. आपला पगार वाढवून घेतात. आता लगेच डी वाढतील. केंद्र सरकारांचे, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचे. महागाई भत्ता. महागाई वाढली का त्याला भत्ता वाढतो. पण माझ्या बळीराजाला कोण देणार? माझ्या चहाच्या टपरीवाल्याला कोण देणार महागाई भत्ता? त्याला मोठा गुत्ता, मार खा. घ्या अजून. देवा भाऊ, देवा भाऊ. मोदी है तो मुमकिन है. येणार तर मोदीच. आला छाताळावर बसला. आता श्वास कोंडतोय म्हणून ओरडू नका. हे सगळं आपणच आपल्यात लिहून घेतलेलं आहे. आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगायला पाहिजे. तुम्ही म्हणाल आम्ही मतं दिले नाही हो, तरी निवडून आले. पण तुम्ही मतं दिले नसताना सुद्धा निवडून आल्यावर तुम्ही चुप राहिले. काय करावं? देवाची मर्जी म्हणून राहिले. तर आता ही देवाचीच मर्जी होणार, देवाभाऊंची. ते कधी बुलेटवर जातात. त्या बुलेट मागे मग ताफा असतो. कोणी सायकलवर येण्याचं नाटक करतं, कोणी घोड्यावर बसून येतं. ही सगळी नाटकं आहेत. पण आपल्याला पोट भरल्याचं नाटक करता येत नाही. वडिलांना डॉक्टरकडे दाखवणं म्हणण्याचं नाटक करता येत नाही. बहिणीच्या लग्नाचं नाटक करता येत नाही. हे करावंच लागतं. त्यामुळे सामान्य माणसा मुसळ अजून वर येतंय, मोठं येतंय. त्याच्यासाठी तयारीत राहा. त्याग तुम्ही करायचा, भोग आम्ही भोगायचे. आणि सत्तेचं लोणी सत्ताधाऱ्यांनी खायचं. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.